सकाळच्या नाश्त्यामध्ये आज मला खायचे होते पोहे. तर मग आता मी वर राहत असल्यामुळे माझ्याकडे कढीपत्त्याचं झाडच नव्हतं. तर मग इथे बघा मी छान असं कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. आणि मग मी कढीपत्ता तोडून घेतला. नंतर मग चला म्हटलं गोठ्यात एक भेट द्यावी. तर काही नाही हो, फक्त लुडबुड यांच्या कामामध्ये. तर हे म्हणत होते की जा बाई पटकन पोहे बनव. आणि इकडे बघा गोपाल भाऊ आमच्या घरचे कामवाले, त्यांनी सुद्धा मस्त क्लिनिंगचं काम सुरू होतं त्यांचं. आणि सकाळी सकाळी दुधाची खूप जास्त गर्दी राहते आणि 10 नंतर यांचं क्लिनिंग सुरू होते. आता याला वाटलं मी याच्यासाठी काहीतरी खायलाच आणलं, पण मी तर कढीपत्ता तोडायला आली होती. मग त्यानंतर थोडासा टाइमपास केला. इकडे बघा आमचा याचा हा आहे आमचा परशा. त्याचं चालू होतं बॉडी बिल्डिंगचं काम. तर त्या बघा आता तुम्हाला दाखवते मी दूध. आता सकाळीच दुधाचं बऱ्यापैकी वाटप झालेलं आहे आणि राहिलेलं दूध आता हे डेअरीवर जाणार आहे. तर याचं इकडे चालू होतं चारा खाणं बाय. तर अशा प्रकारे बघा आमचा गोठा आणि यांचं जोरदार क्लिनिंग चालू होतं. आता पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कसं खूप घाण होऊन जातं, सगळीकडे माशा वगैरे राहतात. तर एवढं सगळं